नमस्कार. आम्ही प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब नाईक, आबासाहेब मराठी कॉलेज राजापूर, मराठी विभाग, भाग 2, पेपर नंबर 3 या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या प्रकरणातील भाषा म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. भाषेची कार्य आपण पाहिलेली आहेत, भाषेची लक्षणं आपण बघितलेली आहेत. या प्रकरणामध्ये आता आपण भाषेची जी विविध कार्य आहेत त्या कार्यांचा इथं आढावा घेणार आहोत. भाषा हा माणसाच्या जीवनाचा प्राण आहे. भाषा ही माणसाच्या गरजेतून निर्माण झालेली गोष्ट आहे. माणूस भाषेच्या सर्व अंगाने विचार करू लागलेला आहे. भाषा हा माणसाच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग झालेला आहे. संवादाच्या गरजेतून सुरुवातीला शोध लागला ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा जसजसं समाज प्रगत होत गेला तसतसं तो फक्त संवादापुरता मर्यादित न राहता त्याचं उद्दिष्ट आता अधिकाधिक भाषा विकसित होण्यावर गेलेला आहे. माहिती, ज्ञान, विचार, अनुभव, भावना यांची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांना समजावून घेण्यासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाषेचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने संदेशन हा भाषेचा जो मूळचा जो हेतू आहे, सामाजिक संदेशन हे भाषेचं मूळचं कार्य आहे. हे जरी असलं तरी स. ग. मालशे यांनी जी भाषेची विविध कार्ये सांगितलेली आहेत ही कार्ये प्रामुख्यानं 3 स्वरूपाची आहेत. आता ही 3 स्वरूपाची कार्ये कोणती याचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भाषेची त्रिविध स्वरूपाची कार्ये डॉक्टर अशोक केळकर यांनी भाषेची 3 स्वरूपाची कार्य सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये एक आहे उपयुक्ततेवर आधारित कार्य. उपयुक्ततेवर आधारित. आता उपयुक्तता म्हणजे काय? मुळात माणसाने भाषेचा जो शोध लावला तो संवेदनाची गरज, संप्रेषणाची गरज भागवण्यासाठी. पण उपयुक्तता हा भाषेच्या मुळाशी एखादा माणूस एखादी भाषा शिकतो, वापरतो आणि बहुतेक वेळा उपयुक्त तत्व अंमलात आणतो. निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, सभोवतालचा परिसर समजावून घेण्यासाठी उपजीविकेचं साधन म्हणून त्या भाषेचा वापर केला जातो. ही स्वरूपाची उपयुक्ततेवर आधारित कार्य आहे. भाषेचं जे अशोक केळकरनी सांगितलेलं जे दुसरं कार्य आहे ते फार महत्वाचं आहे. सामाजिकतेवर आधारित काही कार्य. संप्रेषणासाठी भाषेचा उपयोग केला जातो ही गोष्ट तरी त्रिकालाबाधित सत्य आहे. मानवेतर प्राण्यांच्या भाषेचे कार्य सुद्धा तेच असते. परंतु मानवी भाषा आणि मानवेतर भाषा याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. आता कोणता फरक आहे? ती तिच्या सामाजिकतेमुळे, भाषेमुळे अनेक पिढ्या, सामाजिक वर्ग, भौगोलिक अंतरे याला जोडून एक सुसंघटित असा समाज उभा करायचं काम भाषा करत असते. आपली संस्कृती, आपला वेगळेपणा, आपलं कौशल्य, आपली नीतिमत्ता, आपली शिष्टाचार या अनुषंगानं सामाजिकतेवर आधारलेल्या समाज निर्माण करण्याचं काम भाषा करत असते. या अर्थानं भाषेचं हे झालं सामाजिक कार्य. भाषेचं जे तिसरं कार्य आहे ते आहे आत्मिक कार्य. उपयुक्तता आणि सामाजिकता याच्या पलीकडे जाऊन भाषेचं आणखी एक कार्य असतं. त्याला आपण काय म्हणतोय? आत्मिक कार्य असं म्हणतो. यामध्ये काय काय येतं? यामध्ये उखाणे येतात, यामध्ये कोडी येतात, यामध्ये भेंड्या येतात, यामध्ये साहित्य, तत्वज्ञान, अध्यात्म इथपासून निरनिराळ्या मनाशी संवाद साधण्याचं काम भाषा करत असते. आता ही गरज 3 पातळीवर इथं सांगितलेली आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा भाषेची जी इतर स्वरूपाची जी काही कार्य आहे या कार्य सांगण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते. आता ही गरज भाषेची जी इतर कार्य जी सांगितलेली आहे, भाषाशास्त्रज्ञ रोमन याकोबस यांनी सांगितलेली भाषेची काही कार्य आहेत ती आपण कार्य इथे पाहणार आहोत. रोमन याकोबस यानं भाषिक चिन्हांचा वापर करून आपल्याला कार्यकारण भाव संबंध सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स. ग. मालशे आणि रोमन याकोबस यांनी संयुक्तरित्या अशा पद्धतीनं काही कार्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये ती कार्य सांगत असताना या संदेशन प्रक्रियेमध्ये मूलभूत असे 6 घटक समाविष्ट झालेले आहेत. आता हे 6 घटक कोणते? त्याच्यामध्ये एक आहे प्रेषक,
संवेदनाच्या प्रक्रियेमध्ये संदेश जो पाठवतो, संदेश दुसऱ्याला सांगतो काहीतरी, ज्याला आपण प्रेषक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वक्ता ज्याला आपण म्हणतो ना, त्याला प्रेषक असं म्हटलेलं आहे. म्हणजे वक्ता किंवा तो लेखक असतो. तो एक आपली स्वतःची भूमिका घेतो आणि तो स्वतःची भूमिका इतरांना पटवून सांगत असतो. आता त्याचं जे इतरांना पटवून सांगणं आहे, या सांगण्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं, प्रेषक असं म्हटलं जातं. दुसरं ग्रहणकर्ता, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, श्रोता असं म्हटलेलं आहे. प्रेषक ज्याला संदेश पाठवितो आणि तो ग्रहणकर्ता म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, श्रोता म्हटलेलं आहे. आता आपण भाषेचं वैशिष्ट्य बघत असताना काय काय वेळेला श्रोता आणि वक्ता यांचे संबंध कसे अन्योन्य असतात याचा आढावा घेतलेला आहे. तिसरं जे कार्य आहे, तिसरी गोष्ट येते ती म्हणजे परिसर किंवा संदर्भ. आपलं आजूबाजूचं वातावरण, परिसर, त्याच्यानंतर अवकाश, त्यानंतर काळ, त्याच्यानंतर संदर्भ, म्हणजे काही वेळेला त्या काळाचा संदर्भ तिथं द्यावा लागतो आणि हे सुद्धा भाषेचं अतिशय महत्वाचं काम आहे. चौथी गोष्ट आहे संपर्क, ज्याला आपण म्हणतो संपर्क. प्रेषक आणि ग्रहणकर्ता यांच्यातील संपर्काचं माध्यम काय? दोन कसं आहे, वक्ता आणि श्रोता या दोन्हींच्या मध्ये जर करता विचारांची देवाणघेवाण झाली नाही तर भाषेचं कार्य पुढे चालणार नाही. विचारांच्या देवाणघेवाणीवर भाषेचं कार्य पुढे चालत असतं आणि हे कार्य चालू करण्यासाठी आपल्याला दोघींच्या मध्ये माध्यम काय आहे, माध्यम कोणतं तुम्ही वापरणार आणि त्यासाठी संपर्क असावा लागतो. हा संपर्क तुम्ही कशा प्रकारे ठेवणार हे एक महत्वाचं काम असतं. पाचवी गोष्ट आहे माध्यम, कोड म्हणते त्याला. संदेशनाचे माध्यम भाषा असते. उदाहरणार्थ, वक्ता जर मराठी असेल तर श्रोते सुद्धा मराठी असावे लागतात. वक्ता आणि श्रोता याच्यामध्ये विचारांचं देवाणघेवाण झालं तर त्याची परिणामकारकता आपल्याला दिसून येईल. समजा वक्ता कन्नड बोलतोय आणि श्रोते मराठी ऐकतात तर विचारांची देवाणघेवाण होणार नाही. त्यासाठी माध्यम एक असावं लागतं. ऐकणाराही मराठी, बोलणाराही मराठी आणि मग विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. सहावा जो आहे संदेश, शब्दांच्या माध्यमातून सुचवण्याच्या त्यांच्या शब्दांच्या पलीकडचे काही अर्थ असतात. मराठीमध्ये फुल पॉईंट दिल्यानंतर वाक्य संपतं असं आपण म्हणतो, पण काही वेळेला त्या फुल पॉईंट नंतर सुद्धा लोकांना विचार करायला लावणारे काही शब्दकाळ असतात, काही वाक्य असतात, काही व्यक्ती असतात आणि मग याला संदेशन प्रक्रियेमध्ये मूलभूत घटक म्हणून समजलं जातं. संदेशन प्रक्रिया घडून येण्यासाठी या घटकांची आवश्यकता असते. फक्त संदेशनाच्या प्रकारानुसार, गरजेनुसार आणि हेतूनुसार प्रत्येक संदेशन प्रक्रियेतील प्राधान्याने मूळ घटकांचा वेगळा विचार ठरतो. ज्या मूळ घटकाला संदेशन प्रक्रियेमध्ये प्राधान्य असते त्यानुसार वेगवेगळे स्वरूपाचं संदेशनाचं कार्य हे पुढं पुढं चालत असतं. आता जी कार्य आहे, संदेशनाची जी कार्य आहे, प्रेषक हे जर आपण बघितलं तर तो आत्माविष्कार करत असतो. म्हणजे काव्यशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की लेखक आपल्याला जाणवलेल्या काही गोष्टी असतात, या गोष्टी लोकांच्या पर्यंत सांगत असतो. मला हे जाणवलं, मला ही गोष्ट जाणवली आणि ही मी तुमच्यापर्यंत माझ्या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी होतो. त्यातला प्रेषक हा घटक महत्वाचा, त्याला आत्माविष्कार, एक नंबरला टाकलेला आकडा आत्माविष्कार. मला जे जाणवलेलं आहे, मला जे भावलेलं आहे, मला जो अर्थ कळालेला आहे, हा अर्थ मी तुमच्यापर्यंत आणून देतो, सांगतो. मी भावना व्यक्त करतो. मी स्वतःबद्दल काही सांगत असतो, मी भावना व्यक्त करत असतो किंवा स्वमत प्रकाशित करत असतो. मला भूक लागली, किती उकडतंय, अहो, अय्या, अरे रे, यासारखे स्वतःबद्दल काही मत सांगणारे शब्द असतात, त्याला आत्माविष्कार असं म्हणतात. हे आत्माविष्कार व्यक्तिगत स्वरूपाचे असतात, पण ज्या वेळेला ते वाङ्मय प्रकारातून आपल्या समोर येतात त्यावेळेला त्याची भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याची वेळ पुन्हा श्रोते ठरवत असतात. म्हणजे मला समजा एखादी गोष्ट जाणवली आणि मीही तुमच्या समोर मांडतो आहे आणि मांडल्यानंतर त्याला सर्वमान्यता द्यायची का न द्यायची, सांगणारा खरं सांगतो का खोटं सांगतो, याच्या हे श्रोते ठरवत असतात. आणि त्यामुळे आत्माविष्कार हे भाषेचं अतिशय महत्वाचं स्थान असतं. आत्माविष्काराला प्रेक्षक बरोबर आत्माविष्कार. दुसरं ग्रहणकर्ता, त्याला परिणामनिष्ठ असं म्हटलेलं आहे. दुसरा आकडा, ग्रहणकर्त्यावर विशिष्ट परिणाम घडवून आणण्यासाठी संदेशनाचा भाषेचा वापर केला जातो. आता जाहिरातीमधील जे संदेशन असतं ती जाहिरात का केली जाते एखाद्या वस्तूची,
तर ती वस्तू खपावी म्हणून. आता वस्तू खपावी तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, भाषेचा विशिष्ट प्रकारे वापर करावा लागतो. ज्या जाहिराती दिलेल्या असतात या जाहिराती जर आपण बारकाईनं पाहिल्या, मुलगी शिकली प्रगती झाली, आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा, डाग चांगले असतात, यासारखे जी घोषवाक्य असतात ती कानावर पडणं परिणामकारक असतं. मग समजा टीव्हीवरची एखादी जाहिरात आपण विचार करतो, तो जो मुलगा असतो तो खेळायला गेलेला असतो आणि चिखलाने त्याचे कपडे मळलेले असतात आणि मग आई म्हणते इतके कसे काय म्हणते इतके कसे घाण केला, तर लगेच शेजारच्या काकू येऊन म्हणतात काय काळजी करू नका, घडीसारखे डिटर्जंट ओढी आहे आणि त्यातून ते 1 मिनिटात साफ होऊन जाईल. हा जो परिणामकारकता आहे, ही परिणामकारकता ही येण्यासाठी आपल्याला विशिष्ट घोषणांचा, वाक्यांचा, उखाण्यांचा आपल्याला वापर करावा लागतो आणि ही परिणामनिष्ठता येत असते. तिसरा जो घटक आहे परिसर, त्याला आपण काय संदर्भनिष्ठता म्हणतो. आजूबाजूचा परिसर, वातावरण, हवामान, व्यक्ती इत्यादी घटकांचे वर्णन भाषा करताना संदर्भनिष्ठ कार्य करत असतं. पृथ्वी, उदाहरणार्थ पृथ्वी गोल आहे, उद्या वातावरण गळचाळ राहील. मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर हा ग्रांथिक वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे इत्यादी सांगता येऊ शकेल. आता 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक पहिली गोष्ट की संदर्भनिष्ठता. ही जी संदर्भनिष्ठता आहे, एखाद्या वस्तूला पृथ्वी गोल आहे, आता पृथ्वी गोल आहे म्हटल्यानंतर आपल्यासमोर पृथ्वी येते, त्याचा गोलाकार येतो, या सगळ्या गोष्टी इथं आहेत. उदाहरणार्थ उद्या वातावरण गचाळ राहील म्हणजे काय, वातावरणामध्ये अदलाबदल होईल, वातावरण होईल, त्याला एक संदर्भ असतो आणि या संदर्भाचा आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागतो. चौथं जे आहे संपर्क, त्याला संपर्कनिष्ठता. प्रेक्षक आणि ग्रहणकर्ता याच्यातील संपर्क वाढवणे किंवा कमी करणे, तेव्हा भाषेचं संपर्काचं कार्य चालत असतं. उदाहरणार्थ आपण सहज प्रवास करत असतो आणि प्रवास करत असल्यानंतर आपण शेजारी बसतो आणि मग काहीतरी एक संवाद सुरू होतो, काय किती वाजले, आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, इत्यादी प्रकारच्या संवादानं आपण काय करतो, त्यांच्याशी संवाद करायला लागतो. एखाद्या व्यक्तीला टाळण्यासाठी मी जरा घाईत आहे, नंतर आपण बोलू, म्हणजे एखाद्या व्यक्तीला टाळायचं असेल तर या पद्धतीनं संपर्क आपण केला जातो. म्हणजे संपर्क वाढविणे आणि संपर्क कमी करणे, या दोन्ही गोष्टी भाषेमध्ये असतात. एखाद्या व्यक्तीला टाळायचं असेल तर आपण तो व्यक्ती पाहिल्यानंतर आपण चेहरा पाडतो किंवा मी जर आता घाईत आहे, नंतर आपण या गोष्टीवर आपण काही बोलू. म्हणजे याचा अर्थ असा की आपण त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे संख्या कमी करतो. दुसरी गोष्ट, एखाद्याशी संवाद साधायचा असेल तर त्याच्याशी आपण म्हणतो प्रवासात आपण बोलताना काय किती वाजले, आज वातावरण वेगळंच आहे किंवा वर्तमानपत्र आहे का, म्हणजे अशा हळू सूचकतेनं आपण काय करतो, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून संपर्क वाढवताही येतात आणि संपर्क कमीही करता येतात. संपर्क वाढवताही येतात आणि संपर्क कमीही करता येतात. संपर्क वाढवणं आणि संपर्क कमी करणं हे भाषेचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चिन्हात अतिभाषात्मक हे 5वं, त्याला माध्यम आपण म्हटलेलं आहे. संदेशाचे माध्यम भाषा आहे. भाषेबद्दल, या माध्यमाबद्दल चर्चा करत असताना भाषेचाच उपयोग केला जातो. आता हे भाषेचे अतिभाषात्मक जे कार्य असतं, उदाहरणार्थ भाषा ही चिन्ह व्यवस्था आहे आणि भाषा हे एक नाम आहे. या वाक्यातून आता आपण करत असलेल्या सर्व चर्चेत अतिभाषात्मकतेचं दर्शन घडताना दिसत आहे. अतिभाषात्मकता म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं ओतप्रोत वर्णन करणं, अतिशय वेगळ्या दृष्टीनं वर्णन करणं. म्हणजे कसं आहे, ही वस्तू इतकी चांगली आहे की तुम्ही ती घ्यावेत. म्हणजे एखाद्याच्या गळे उतरणं ज्याला आपण म्हणतो त्याला अतिभाषात्मकता असं आपण म्हटलं जातं. म्हणजे समोरच्या शेजारच्या मनात नसताना सुद्धा आपण एखादी गोष्ट त्याला घ्यायला लावणं, याला आपण अतिभाषात्मकता असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं जे 6वं कार्य आहे भाषेचं, संदेश, ज्याला आपण म्हणतो संदेश, त्याला सौंदर्य असं म्हटलेलं आहे. यामध्ये संदेश हा घटक केंद्रस्थानी असतो. संदेशनाचं कार्य म्हणजे एखादी गोष्ट आपण ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर त्यातून काहीतरी आपल्याला एक संदेश मिळत असतो. संदेश हे भाषेचं उद्दिष्ट असतं. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश आपल्याला पाठवता येत नाही, पण
आपल्याला एक गोष्ट करता येते, साहित्य कलाकृती निर्माण करत असताना एखाद्या कादंबरीमधून, एखाद्या कवितेमधून, एखाद्या कथेमधून, एखाद्या प्रवास वर्णनामधून आपल्याला काहीतरी संदेश देत असतो. आणि हा संदेश पूर्ण कथा झाल्यानंतर, पूर्ण कविता वाचल्यानंतर, पूर्ण कादंबरी वाचल्यानंतर की आपल्याला त्याचा प्रचिती येत असते. आता ही जी प्रचिती येते याच्यामध्ये एक प्रकारचा संदेश असतो. आता एखादं नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक नाट्यगृहातून बाहेर पडतात. आता नाट्यगृहातून जेव्हा ते बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की माणसं विचार करत जातात, ही कलाकृती इथं संपली म्हणजे काय झालं, म्हणजे इथून पुढे काय घडायला पाहिजे होतं कलाकृतीच्या संदर्भात. आणि मग काव्यात्मकता, सौंदर्यता म्हणजे या गोष्टी इथं आकार घेऊ लागतात. थोडक्यात एखाद्या कलाकृतीमध्ये सौंदर्य असतं, फक्त ते सौंदर्य दिसतं कोणाला, फार बारकाईनं जे श्रोते विचार करतात. एखाद्याला कविता वाचायला सांगितली, तो कविता वाचला, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय नाही. आणि एखाद्याला कविता वाचायला सांगितली, तो कविता वाचला, त्यानं कविता समजावून घेतली आणि त्या कवितेतली सौंदर्य असतं, त्या कवितेतला अर्थ, त्या कवितेतलं गांभीर्य, त्या कवितेतला गर्भित अर्थ आपल्याला जर सांगितला तर आपल्याला काही गोष्टी करता येऊ शकतात. म्हणजे प्रत्येक कलाकृतीमध्ये सौंदर्य असतं, प्रत्येक भाषेमध्ये सौंदर्य असतं. फक्त ते सौंदर्य शोधण्यासाठी आपली जी चिकित्सक अशा पद्धतीची जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. आता ही वृत्ती जर आपल्याकडं असायची झाली तर आपल्याला काही वेळेला जागृत राहावं लागतं. म्हणजे काय, यातले मुख्य घटक कोणते, उपघटक कोणते, मुख्य घटकाचा उपघटकाशी काय संपर्क आहे, त्यांची देवाणघेवाण काय आहे, त्याची हितसंबंध काय आहे, हे हितसंबंध आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात वेगवेगळ्या मूल घटकानुसार भिन्न भिन्न कार्ये भाषा करत असते. त्याच्या पाठीमागे संदेश देणे हे एकमेव उद्दिष्ट असू शकतं, परंतु त्याचप्रमाणे भाषिक कार्य ही एकापेक्षा अधिक असू शकतात. परंतु भाषेचे मूलभूत कार्य संदेश लोकांना पर्यंत पोहोचविणे हेच भाषेचे मूलभूत कार्य आहे. भाषेची विविध कार्ये याच्यामध्ये आता आपल्याला या प्रकरणामध्ये आपण जे पाहिलं की भाषा हा माणसाच्या जीवनाचा प्राण आहे, याच्याबद्दल दुमतच नाही. भाषेमुळं मनुष्य व्यक्त होत असतो, आपल्या भावनांचा निचरा करत असतो. जी भाषा आपल्याला हस्तगत झालेली आहे ती आपण भावनांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण तिचा निचरा करत असतो. ज्या वेळेला आपल्या भावनांचा निचरा होतो त्यावेळेला अनेक भावना आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. भाषा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, याच्याबद्दल दुमतच नाही. पण अशा पद्धतीनं भाषेची जी कार्य असतात, ही कार्य अशोक केळकर यांनी जी सांगितली ती वेगळ्या पद्धतीनं सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये उपयुक्ततेवर आधारित कार्य, सामाजिकतेवर आधारित कार्य आणि आत्मिकतेवर आधारित कार्य, ही 3 प्रकारची कार्य त्यांनी सांगितली. या 3 प्रकारच्या कार्यामध्ये की रोमन याकोबस यांनी या प्रत्येक 3 प्रकारच्या कार्याचा आपल्या मानवी जीवनावर, समाजावर कोणता परिणाम होतो, हा परिणाम काय स्वरूपाचा आहे याच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून रोमन याकोबस यांनी सांगितलेली जी कार्य आहे त्याच्यामध्ये प्रेषक, ग्रहणकर्ता, प्रेषक म्हणजे वक्ता, ग्रहणकर्ता म्हणजे श्रोता, परिसर म्हणजे संदर्भ, संपर्क ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही भाषा रुजवायची आहे ते संपर्क, त्याच्यानंतर माध्यम काय, तुम्ही दोघांच्या मध्ये जे संवाद साधणार आहात त्या संवादाचं माध्यम काय, त्या संवादाचं माध्यम असणार आहे भाषा. आणि तिसरा, शेवटी तुम्ही एक संदेश काय देणार लोकांना, त्या कलाकृतीच्या माध्यमातून संदेश काय देणार, त्याच्यामध्ये सौंदर्य असतं का, अविभाज्य घटक असतो का, आणि हा अविभाज्य घटक आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून वापरता येतो, या सगळ्याचा सविस्तर आढावा या प्रकरणामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषेची कार्य ही 2 प्रकारची असतात. एक आत्मिक उपयुक्तेवर आधारित कार्य, सामाजिकतेवर आधारित कार्य आणि आत्मिकतेवर आधारित कार्य. हे जसं अशोक केळकरनी सांगितलेलं आहे तसंच रोमन याकोबस यांनी सांगितलेली जी कार्य आहे ती फार महत्वाची आहेत. आणि त्याच्यामध्ये आत्माविष्कारात्मक, परिणामनिष्ठ, संदर्भनिष्ठ, संपर्कनिष्ठ आणि चिन्ह विषयक आणि भाषेतील सौंदर्य
या घटकांचा येथे समावेश करण्यात आलेला आहे. या घटकांच्या आधारे भाषेचं कार्य आपल्याला फार व्यवस्थित पद्धतीनं समजण्यास मदत होते आहे. याच्यामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ही उदाहरणं माणसाच्या जीवनातील अतिशय लोकल जीवनातील ही सगळी उदाहरणं आहेत. या उदाहरणांच्या साहाय्यानं भाषेची जी प्रक्रिया चालते, आपल्याला भाषा हस्तगत झालेली आहे. एकदा माणूस भाषा शिकला की तो विसरू शकत नाही. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा भाषेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा चालतो, समाजाची त्याचं जी देवाणघेवाण असते, ही देवाणघेवाण कशी चालते, ही चिन्ह व्यवस्था वापरलेली असते. ही चिन्हच का वापरली, त्याच्यानंतर त्या चिन्हांचा आणि आपला काय संबंध आहे, ज्याला यादृच्छिकता आपण म्हणतो, त्या यादृच्छिकतेचा आणि आपला काय संबंध आहे. आता हा जो संबंध आहे, हा संबंध आपल्याला काय सांगतो, संदेश काय सांगतो, आणि हे संदर्भ आपल्याला सांगावाशी वाटतात. आता हे जे संदर्भ असतात, हे संदर्भ फार बारीक सारीक असतात. परिणाम आत्माविष्कार असेल, परिणामनिष्ठ असेल, संदर्भनिष्ठ असेल, संपर्कनिष्ठ असेल, चिन्हात्मकता असेल किंवा सौंदर्य असेल, या घटकाला पॅरलल असे काही मूळ घटक त्यांनी अशोक केळकरांनी सांगितली आणि त्याची कार्य सांगताना रोमन याकोबस यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या घटकांचा संबंध त्या प्रत्येक मूळ घटकाशी जोडून दिला. हा संबंध जोडून देत असताना भाषेचं कार्य, जरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये भाषा माणसाच्या गरजेतून निर्माण झाली असली, संवाद हे जरी तिचं मुख्य काम असलं तरी सुद्धा ती तेवढ्यावर थांबत नाही. तिनं आपलं उद्दिष्ट पार करत करत माणसाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाशी तिनं आपलं नातं जोडलेलं आहे. हे जोडलेलं नातं ती अतिशय घट्ट होत आहे आणि नुसतं घट्ट होत नाही तर तिची जबाबदारी अतिशय वाढते आहे आणि ती प्रत्येक टप्प्याला असं बदलताना दिसते. तिचं कार्य का टिकून आहे, भाषा का टिकून आहे. कितीतरी भूतलावर कितीतरी पिढ्या आल्या आणि कितीतरी पिढ्या जगल्या आणि कितीतरी पिढ्या निघून गेल्या, पण भाषा आहे तिथंच आहे. म्हणजे माणसं येतात, माणसं जीवन जगतात, माणसं भाषा हस्तगत करतात आणि पुन्हा माणसं निघून जातात, पण भाषा आहे तिथंच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे ती का टिकून आहे. एखादी गोष्ट समजा टिकून राहते याचं कारण असं आहे की तिच्यामध्ये परिवर्तनशीलता आहे, तिच्यामध्ये उपयुक्तता आहे, तिचं कार्य माणसाच्या जीवनाला लाभदायक आहे, परिपोषक आहे. त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला सौंदर्य टिपता येतं, त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळी कार्य करता येतात, त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला इतरांना समजावून घेता येतं, त्या भाषेमधून आपल्याला एखादी समाजातील समस्या समजावून घेऊन त्या लोकांच्या अडीअडचणी सोडवता येतात. हे भाषेचं काम आहे. भाषा ही माणसाला, म्हणून भाषा ही समाजाला जोडण्याचं काम करते. उदाहरणार्थ समजा कशी भाषा जोडते, उदाहरणार्थ समजा आपल्या कुटुंबावर समजा काही संकट आलं तर कुटुंबातील सगळी माणसं त्या त्या ठिकाणी एकत्र येतात. समजा गावावर संकट आलं, त्या गावातली माणसं एकत्र येतात. समजा राज्यावर संकट आलं, त्या त्या राज्यातली माणसं एकत्र येतात. म्हणजे काय करत असते, आम्ही मराठी भाषिक, आम्ही एकत्र येणार, आमच्या भाषेला अमुक एक प्रकारचा दर्जा द्या. ही जी भावना निर्माण होते, ही भावना हे ऐक्याचं प्रतीक आहे. म्हणून भाषा का टिकून ठेवली पाहिजे आणि म्हणून भाषेच्या संदर्भात शासन सुद्धा फार गांभीर्याने विचार करत आहे. भाषेच्या संदर्भात शब्दकोश निघालेले आहेत. भाषा ही टिकली पाहिजे. वेगवेगळे शब्द भाषेमध्ये येतात. हे शब्द त्याचे अर्थ काय असतात, हे अर्थ त्या त्या वेळेला विस्तृत करून सांगितले जातात. ते शब्द प्रशासनामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आलेले असतात आणि मग त्या अर्थानं आपल्याला भाषेचं अनुदान करता येतं. या अर्थानं भाषेचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. भाषा हा माणसाच्या जीवनाला अतिशय लाभदायक अशा पद्धतीचा एक घटक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि असं म्हणत असताना या सगळ्या गोष्टींचा या प्रकरणामध्ये फार वेगळ्या पद्धतीनं विचार केलेला आहे. आतापर्यंत आपण एकूण 3 व्हिडिओ मधून आपण पहिल्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघत असताना भाषा म्हणजे काय, भाषेची गरज काय असते, भाषेच्या व्याख्या काय असतात, त्यानंतर भाषा आणि भाषा संप्रेषण व्यवहार कसा चालतो, प्राण्यांची भाषा कशी वेगळी, माणसांची भाषा कशी वेगळी, त्यानंतर भाषेची वैशिष्ट्ये काय असतात, त्यानंतर भाषेची वैशिष्ट्ये जी सांगितलेली आहे ती वैशिष्ट्ये आपण 9 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. भाषेला लिपीची कशी सोय आहे हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण मग भाषेच्या कार्याकडे आलो. भाषेची जी विविध कार्य आहेत
या कार्यांचाही इथं आढावा घेतला आणि या कार्यांचा आढावा घेतल्यानंतर अशा पद्धतीनं 3 व्हिडिओमधून हे पहिलं प्रकरण या ठिकाणी इथं संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि पहिल्या प्रकरणाचे 3 व्हिडिओ आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. या 3 व्हिडिओच्या माध्यमातून 3 गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे भाषा म्हणजे काय, भाषेचं वर्गीकरण कसं असतं, भाषेची लक्षणं काय असतात आणि भाषेची कार्य काय आहे, या सगळ्या गोष्टींचं विवेचन या ठिकाणी संपलेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. थँक्यू.